नमस्कार, मी शामराव मुकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. मराठी रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका. तुम्ही ऐकत जावा. RTO बाबतची सर्व माहिती मिळेल. मराठी लोकांनी आता कुठलीही चुकी करायची नाही. अगदी मुंबई ठाण्यातल्या रिक्षा टॅक्सी चालकांनी बिलकुल चुकी करायची नाही, कारण इथं 80% हिंदी भाषिक रिक्षा चालवतात. हे मात्र लक्षात ठेवा. हा ज्या मराठी लोकांनी व्हिडिओ बघेल त्यांनी मराठी लोकांना व्हिडिओ शेअर करा. तुमच्यासाठी अनेक प्रयत्न करून धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे चालू झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईनला अर्ज केले नाहीचा, जर तुम्ही सभासद झाला नाहीचा, कुठलाही न्याय तुम्हाला मिळणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा. जे सभासद होतील त्यांनाच हे मिळणार. आता कोण हे जेव्हा तुम्हाला नेता बी बोलणार नाही, कोणच बोलणार नाही. ऑनलाईननी ही प्रक्रिया चालू झालेली आहे. प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनो लक्षात ठेवा, हा स्थानिकांचा व्यवसाय आहे. हे जेव्हा अतिक्रमण झालेलं आहे, कमीत कमी मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी ताबडतोब ऑनलाईन अर्ज भरा. सगळे तुमचे 500 रुपये फाउंडर फी आहे, भरून टाका. 300 रुपये वार्षिक वर्ग नाही. सगळे फायदे तुम्हाला होणार आहेत. सगळ्या योजनाच आपण सरकारकडून मंजूर करून घेतलेल्या आहेत. अजून 10-15 योजना मंजूर होतील. हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही बिलकुल चुकी करू नका. तुम्ही चुकी करतायसा, मीटरनं सुद्धा व्यवसाय करत नाहीसा, म्हणून हा त्रास होतोय. आणि नुसतं आता भैया मराठी म्हणूच नका. कायदे खाली पाळायचे आहेत मराठी लोकांनी. ते आपोआप हटतील. त्यांच्या मौखिक परीक्षा बी होतील. त्यांच्या गाड्यांची तपासणी बी होईल. त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणी बी होतील. हे मात्र विसरू नका. पण मराठी लोकांनी, रिक्षा टॅक्सीवाल्यांनी चुकी करू नका. चुकी करू नका. कल्याणकारी मंडळाचं सभासद व्हायला ही ऑनलाईनवर नाही. आता ऑनलाईनच्या या योजनेमुळं RTOवाल्यांना ही काही गडबड करता येणार नाही. आणि तुमच्याकडून वर्गणी खातात आणि मुख्यमंत्र्याचा फोटो लावून दलाली करतात. त्यांनासुद्धा काय ह्याच्यात जमणार नाही. बोलतात का तुम्हाला ते कोण? अरे ते सांगतात बाबांनो मंडळच चालू झालेलं नाही. मराठी रिक्षा टॅक्सीवाले बिलकुल चुकी करू नका. हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करा आणि एकमेकाला सांगायचं की बाबा आपण आपल्या मोबाईलवरनं ऑनलाईन करूया. आणि मंडळापासून तुम्हाला 13 योजनांचा लाभ मिळेल. आणि जवळजवळ अजून 10 योजना प्रस्तावित आहेत. त्या टप्प्याटप्प्यानं मंजूर होतील. पण सभासद तुम्हाला व्हावं लागेल. जेवढे सभासद होतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ सर्वांच्यासाठी शेअर करा. ह्याच्या खाली कमेंट बी करा. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती अर्ज भरा. मराठी लोक जागे व्हा.